नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यामी माम अनुस्वाराच्या पुढे प आलंय म्हणून प फ ब भ म हे अनुनासिक. हलंत म. यामी माम पुष्पिताम पुवरती आघात कारण पुढे जोडा अक्षर. ताच्या अनुस्वाराच्या पुढे व आलाय म्हणून आव. पुष्पिताव. वाचम चच्या अनुस्वाराच्या पुढे प आलाय म्हणून हलंत म. प्रवदंत्य विपश्चित प वरती आघात. वेदवादरता विसर्गाच्या पुढे प फ क ख आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार करावा. पार्थ नान्यदस पावरती आघात. नान्य नावरती आघात. नान्यदस द वरती आघात. तीति वादिनः. यामिमां पुष्पितां वाचं. यामिमां पुष्पितां वाचं. यामिमां पुष्पितां वाचं. यामिमां पुष्पितां वाचं. म्हणा. यामिमां पुष्पितां वाचं. छान. यामिमां पुष्पितां वाचं. परत एकदा. यामिमां पुष्पितां वाचं. प्रवदन्त्य विपश्चितः. प्रवदन्त्य विपश्चितः. प्रवदन्त्य विपश्चितः. प्रवदन्त्य विपश्चितः. म्हणा. प्रवदन्त्य विपश्चितः. छान. प्रवदन्त्य विपश्चितः. परत एकदा. प्रवदन्त्य विपश्चितः. पूर्ण ओळ म्हणा. यामिमां पुष्पितां वाचं. प्रवदन्त्य विपश्चितः. छान. यामिमां पुष्पितां वाचं. प्रवदन्त्य विपश्चितः. छान. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः. यामिमां पुष्पितां वाचं. प्रवदन्त्य विपश्चितः. परत एकदा. यामिमां पुष्पितां वाचं. प्रवदन्त्य विपश्चितः. वेदवादरताः पार्थ. वेदवादरताः पार्थ. वेदवादरताः पार्थ. वेदवादरताः पार्थ. छान. म्हणा. वेदवादरताः पार्थ. वेदवादरताः पार्थ. छान. परत एकदा. वेदवादरताः पार्थ. नान्यदस्तीति वादिनः. नान्यदस्तीति वादिनः. पहिला अस्ति आहे तो दीर्घ आहे. नान्यदस्तीति वादिनः. नान्यदस्तीति वादिनः. छान. म्हणा. नान्यदस्तीति वादिनः. छान. नान्यदस्तीति वादिनः. परत एकदा. नान्यदस्तीति वादिनः. वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. छान. म्हणा. वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. छान. वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. छान. परत. वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. पूर्ण श्लोक म्हणा. यामिमां पुष्पितां वाचं.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। छान. मां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। परत एकदा. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 42वा श्लोक. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यद् अस्तीति वादिनः. आता खरं तर श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर असा सुटा हा श्लोक पूर्ण अन्वय लावण्यासाठी कठीण पडतो. म्हणून अर्थ लावताना आत्ताचा जो आपण 42वा श्लोक बघतोय तो 42 पुढचा 43 आणि त्याच्याही पुढचा 44 असे 3 श्लोक जेव्हा एकत्र आपण लावू, एकत्र करून जेव्हा त्याचा अर्थ बघू तेव्हा त्याची नीट अर्थसंगती लागू शकेल. आता आपण क्रमशः जाऊया, एकेका श्लोकाचा सुटा सुटा अर्थ पाहूया. पण हे 3 श्लोक जेव्हा पूर्ण होतील तेव्हा एकत्रितपणे त्याचा अन्वय कसा होतो, संगती कशी लागते ते त्यावेळी पाहू. आता आपण केवळ 42व्याचा या श्लोकामध्ये काय काय म्हटलंय त्याचा अर्थ पाहायचा आहे. अर्थात हा अन्वय अपुरा असणार आहे, म्हणजे तो अन्वय पुढच्या श्लोकाचा अर्थ गृहीत धरल्याशिवाय पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे इथे वाक्य अर्धवट का राहिलं, त्याचा संदर्भ काय हे नाही कळलं तरी पुढचे 2 श्लोक ऐकून मगच 3ही श्लोकांचा एकत्रित अर्थ लावायचा आहे, हे कृपया लक्षात ठेवावं. 42व्या श्लोकाचा केवळ 42व्या श्लोकाचा अन्वय असा आहे. हे पार्थ अविपश्चितः वेदवादरताः नान्यद् अस्ति इति वादिनः याम इमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति. इथे भगवंत सांगतायत अविपश्चितः. विपश्चित म्हणजे विद्वान, विवेकी. जे अविवेकी लोक ते कसे आहेत? अविपश्चितः. अविवेकी, अज्ञानी, मूढ लोक. वेदवादरता, जे वेदांमधल्या विविध सिद्धांतावर वाद करण्यामध्येच तत्पर आहेत. वेदामधलं जे कर्मकांड आहे तेच प्रधान आहे. वेदामधल्या कर्ममार्गामध्येच सगळं वेदांचं सार सामावलेलं आहे असं म्हणण्यात रत असणारे, असं म्हणण्यात तत्पर असणारे, म्हणजे थोडक्यात वेदामधल्या कर्ममार्गाचीच केवळ भलावण करत राहणारे असे नान्यद् अस्ति इति वादिनः. हे सोडून, कर्ममार्ग सोडून, स्वर्ग फल सोडून दुसरं काहीही नाही. नान्यत् अस्ति इति, या पलीकडे दुसरं काहीही नाही. इति वादिनः, असं म्हणणारे, असं मानणारे. हे जे अविपश्चित अविवेकी लोक आहेत ते काय करतात? ते अशी ही वाणी उच्चारतात. आता अशी ही वाणी उच्चारतात याचा संदर्भ काय आहे?
ते आपल्याला पुढच्या श्लोकात पाहायचंय.